आज कोल्हापूरच काय सांगलीच काय तर संपूर्ण राज्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः लक्ष देऊन या पूर परिस्थितीवर स्वतः कंट्रोल करत आहेत आणि या ठिकाणी लोकांच्या मध्ये गैरसमज पसरण्याचं देखील काही लोक काम करतायत. खरं म्हणजे कामच पूर्ण झालं नाही तर त्या ठिकाणी श्रेयवाद आणि वाद कसला, आम्हाला कुठला वाद करायचा नाही, आम्ही श्रेय मात्र याचं घेणार कारण हे काम आम्ही केलेलं आहे. काम आहे, काम चाललेलं आहे, त्याला 5 कोटी रुपये निधी दिलेला आहे, काम पूर्ण न झाल्यामुळं ही स्थिती आहे, एवढं निश्चितपणे नागरिकांनी लक्षात घेतलं पाहिजे. केदार बेकरी सर्व स्वतःचे उत्पादन असणारी कोल्हापूर गारगोटी मेन रोड वरील एकमेव बेकरी. आमच्याकडे आम्ही स्वतः बनवलेले खारी, बटर, टोस्ट, बिस्किट्स, सर्व प्रकारचे स्वीट्स, नमकीन्स, केक्स, समोसा, कचोरी, ढोकळा, केदार स्पेशल मलाई लस्सी, मसाले ताक, व्हॅलेंटिना नॅचरल आईस्क्रीम व इतर भरपूर पदार्थ मिळण्याचे ठिकाण. पत्ता केदार बेकरी, तळाशी फाटा, कोल्हापूर गारगोटी रोड. आमचा संपर्क क्रमांक 8602 86 95 95. एकंदरीत कोल्हापूर महानगरपालिकेची शहरातली जी परिस्थिती आजची आहे त्या संदर्भात आढावा बैठक त्या ठिकाणी झाली. आरोग्य व्यवस्था, शहरातला पाणी पुरवठा, लाईट व्यवस्था आणि ज्या ठिकाणी निवारा केंद्र आहेत त्या निवारा केंद्रांमध्ये जे नागरिक स्थलांतरित झालेले आहेत त्यांना त्या ठिकाणी त्यांची सोय, खाणं पिणं, राहणं, त्या ठिकाणच्या सर्व सुविधा या संदर्भात बैठक त्या ठिकाणी आयोजित करण्यात आली. आज कोल्हापूर शहराला सिंगणापूर, बालिंगा आणखीन एक ठिकाणाहून पाणी पुरवठा होतो, पण एक बालिंगाचाच एक ठिकाणाहून आता आज पाणी पुरवठा सुरू आहे. खऱ्या अर्थानं 47.3 फुटावर आज पाण्याची पातळी आलेली आहे. 46च्या वरती ज्यावेळी पाणी पातळी वाढती त्यावेळेला पाणी पुरवठा बंद राहतो, पण निश्चितपणे आता पाऊस थांबलेला आहे. त्यामुळे मला आशा आहे, कारण सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये परत पूर परिस्थिती निर्माण व्हायला नाही पाहिजे यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री असतील, बेळगाव, विजापूर आणि आपले कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील यांच्याशी समन्वय साधत कर्नाटकनं पुढं अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवावा यासाठी प्रयत्न केले आणि ते निश्चितपणे आज या ठिकाणी आपल्या उपयोगाला आलेले. आपण पाहता गेल्या 3 दिवसामध्ये पाणी वाढेल अशी परिस्थिती असताना पुढे विसर्ग वाढवला गेल्यामुळं या ठिकाणी पाणी कोल्हापूर शहरात साचून राहिलं नाही. आज आणखीन एक चांगली गोष्ट म्हणजे कर्नाटक सरकारनं अलमट्टी धरणाची उंची ही 517 मीटरवरून 516 मीटरवर आणली. त्यामुळे 3 फूट आणि विसर्ग जोरात पाण्याचा सुरू झालेला आहे आणि खऱ्या अर्थानं आज संध्याकाळपर्यंत खरं म्हणजे ही नैसर्गिक आपत्ती आहे. आपण गणपती बाप्पाला साकडं घालू की आपत्ती आम्हाला, या आपत्तीपासून आम्हाला दूर ठेव आणि खऱ्या अर्थानं यापासून आम्हाला सुरक्षित ठेव. ही नैसर्गिक आपत्ती असल्यामुळे आपण संध्याकाळपर्यंत पाहू. आता पाऊस थांबलेला आहे आणि निश्चितपणे मला खात्री आहे की आज मला वाटतं येलो अलर्ट दिलेला आहे आणि त्यामुळं पाऊस आज कमी असणार आहे. त्यामुळे पाणी पुढे पाण्याचा विसर्ग हळूहळू होत राहील आणि जो काही मोठ्या प्रमाणात धोका या ठिकाणी निर्माण झाला होता तो सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष दिल्यामुळे आज कोल्हापूरच काय सांगलीच काय तर संपूर्ण राज्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः लक्ष देऊन या पूर परिस्थितीवर स्वतः कंट्रोल करत आहेत आणि खऱ्या अर्थानं कोल्हापूर सांगलीतील नागरिकांच्या वतीनं, महाराष्ट्रातील तमाम नागरिकांच्या वतीनं मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. आपल्या सर्वांनाच माहित आहे गेली अनेक वर्ष गांधी मैदानातला पावसामध्ये तळ्याचं स्वरूप प्राप्त होतं. गेल्याच वर्षी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी इथून पुढच्या काळामध्ये गांधी मैदानामध्ये पाणी जायला नाही यासाठी 5 कोटी रुपयाचं नाल्यासाठी बजेट मंजूर केलं आणि त्याचं काम सुरू आहे, ते अर्धवट स्थितीत आहे. या वर्षी देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि खऱ्या अर्थानं ही नैसर्गिक आपत्ती आहे. मैदानामध्ये प्रचंड पाणी साठलेलं आहे. हे पाणी जावं यासाठी मैदानातला जो नाला आहे तो नाला साफ काल केलेला आहे, त्यातून पाणी जातंय आणि या ठिकाणी लोकांच्या मध्ये गैरसमज पसरण्याचं देखील काही लोक काम करतायत. खरं म्हणजे कामच पूर्ण झालं नाही तर त्या ठिकाणी श्रेयवाद आणि वाद कसला, आम्हाला कुठला वाद करायचा नाही, आम्ही श्रेय मात्र याचं घेणार कारण हे काम आम्ही केलेलं आहे. आम्ही काम केलंय. 5 कोटी रुपये सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी या शिवाजी पेठेतील आमचे युवक या ठिकाणी पूर्वी ज्या पद्धतीनं पुराचं तर सोडा, रेग्युलर पावसाळ्यामध्ये देखील 6 महिने पाणी या ठिकाणी ग्राउंडमध्ये असायचं. आता पूर परिस्थिती असल्यामुळे पाणी या ठिकाणी आहे. आम्ही या ठिकाणी एवढंच आपल्याला सांगू इच्छितो, आपल्या माध्यमातून नागरिकांना सांगू इच्छितो की या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी 5 कोटी रुपयाचा जो निधी दिलेला आहे, जो वरच्या साईडने पाणी मैदानात घुसतोय ते या उजव्या साईडने नाला बांधून ते पाणी आम्ही बाहेर काढतोय आणि मैदानात जे पाणी साचतं पावसाचं ते ह्या नाल्यातून या ठिकाणी बाहेर काढणं असं हे दोन्ही उपक्रम आम्ही हाती घेतलेले आहेत आणि निश्चितपणे हे काम 70% पूर्ण झालेलं आहे. काम लवकरच पूर्ण होणार आहे. येणारा हा पावसाळा निघून जाईल पण पुढच्या पावसाळ्यामध्ये निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो या गांधी मैदानामध्ये हे पाणी असणार नाही याची खात्री मी नागरिकांना देतोय आणि खऱ्या अर्थानं कोणी गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करू नये.
काम हे काम आहे, काम चाललेलं आहे, त्याला 5 कोटी रुपये निधी दिलेला आहे, काम पूर्ण न झाल्यामुळं ही स्थिती आहे. एवढं निश्चितपणे नागरिकांनी लक्षात घेतलं पाहिजे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.